ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। मोहन भागवतांनी एक प्रश्न निर्माण केला किंवा एक वादाला त्यांनी फोडणी दिली असं म्हणतात की शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी शोधली, त्यात फुलेंचा काहीच हातभार नाही, या विषयावर आपली प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्षाला असेल किंवा RSSला असेल, जातीय तेढ कसे निर्माण होतील आणि कशा पद्धतीने आपण इतिहास डायव्हर्ट करायचा, म्हणजे जो खरा इतिहास आहे तो लपवून ठेवायचा, तो लोकांपर्यंत पोहोचू द्यायचा नाही आणि त्याला आपण कशा पद्धतीने मोडून तोडून लोकांसमोर आणायचं ते त्यांचं काम आहे। आता शिवाजी महाराजांची जी समाधी आहे, महात्मा फुलेंनी कशा पद्धतीने आणि त्याच्यावर किती वेळ घालवला आणि त्यांनी ती शोधून काढलेली आहे, त्याच्यानंतर ती साफसफाई केलेली आणि त्यानंतर ती त्यांनी जगासमोर आणलेली आहे। आणि इव्हन पहिला पोवाडा जो असेल तर तो महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांवर लिहिलेला आहे। परंतु जात म्हणजे OBC मराठा जातीय समीकरणं जे ते कशा पद्धतीने आपण बिघडवायची हे त्यांच्या DNA मध्येच आहेत, RSSच्या आणि BJPच्या, आणि त्याच पद्धतीने त्यांनी ती आज जी काही स्टेटमेंट दिलेली आहे। साधारण विधानसभेच्या निवडणुका आता म्हणजे कार्यकाळ संपत आले, परंतु एकंदरीत बघितलं की निवडणुका पुढे जातील किंवा राष्ट्रपती राजवट लागेल, तर याकडे कसं बघितलं पाहिजे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत राज्यातल्या, बऱ्याच ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका 4-4, 5-5 वर्षाले ड्यू आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती असतील ते 4-4, 5 वर्षाले ड्यू आहेत। आणि आज फक्त पुणे शहरच नाही, तुम्ही राज्यातली परिस्थिती जर बघत असाल तर प्रशासनाने निव्वळपणे म्हणजे ह्या लोकांनी फक्त भ्रष्टाचाराचा अड्डा बनवलेला आहे आणि यांचे डायरेक्ट पैसे जे आहेत ते CMO कार्यालयापर्यंत DCM कार्यालयापर्यंत ते जातात। आणि ह्यांनी निवडणुका फक्त ते एकच कारण देतात, कोर्टाने पुढे ढकललेले आहेत। कोर्टाने पुढे ढकललेलं याचं कारण एकच, OBC राजकारण। म्हणजे या लोकांनी जे आहेत निवडणुका न घेता, कारण त्यांना माहिती आहे जो सर्वे भारतीय जनता पक्षाचा जो सर्वे आहे त्यांचा पक्षांतर्गत सर्वे असं म्हणतोय की 60 ते 65 जागा भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळतील। आणि हा सर्वे आत्ताच नाही, मागच्या वर्षभरापासून जे ते सर्वे त्यांची एक पद्धत आहे, प्रत्येक महिन्यात ते सर्वे घेतात। तर 60, 62, 65 या आकड्यामध्ये BJP खेळते आणि आम्हाला तरी वाटतं आता येणाऱ्या काही काळात ते राज्य विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या डिसेंबर पण ते पुढे घेऊन जाऊ शकतात, जानेवारी फेब्रुवारीपर्यंत घेऊन जातात। आणि राष्ट्रपती राजवटच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला परत पैसे काढता येतील आणि ते पैसे आपल्याला निवडणुकीसाठी वापरता येतील, त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे महायुतीतले जे काही घटक पक्ष असतील, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, ते याच्यावर काम करतायत। तर आमची त्यांना आव्हान आहे, तुमच्या जर खरंच डेअरिंग असेल, तुमच्या जर खरंच हिंमत असेल तर तुम्ही निवडणुका वेळेवर घ्या आणि सोबत घ्या। आम्ही तर म्हणतो तुम्ही विधानसभेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जवळपास सर्वच राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत तुम्ही सोबत घ्या, असेल हिंमत तर घ्या तुम्ही निवडणुका। पुणे शहरातील गणेशोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि त्यासोबतच एकच प्रार्थना करतो गणरायाकडे की शहरातील बेरोजगारीचा प्रश्न असेल, गुन्हेगारीचा प्रश्न असेल, महिलांवरचा अत्याचाराचा प्रश्न असेल किंवा ट्रॅफिकचा प्रश्न असेल, त्याच्यावर आम्ही गणरायाला विनंती करतो की काहीतरी करून या लोकांना सुदबुद्धी देव, प्रशासनाला सुदबुद्धी देव।